होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा, ज्याच्यासाठी आपण सर्वजण तयारी करतोय. आता परीक्षा आपली जवळ आलेली, त्याच्यामुळे आता आपल्याला अभ्यास जो आहे तो गिअर अप करावा लागेल, थोडासा वाढवावा लागेल, त्याचा स्पीड वाढवावा लागेल. तुम्ही लोकांनी अभ्यासाला सुरुवात केलेली आहे, मला माहिती आहे. बरेच जण आहेत, त्यांचं रीडिंग चाललेलं आहे खूप छान पद्धतीनं आणि व्यवस्थित प्लॅनिंग नुसार चाललेलं आहे. पण आता त्याला थोडंसं गिअर अप करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून परीक्षा जवळ आलेली आहे. आपलं रीडिंग आता जवळपास पुढच्या 1 महिन्यामध्ये संपलं पाहिजे. आपण रिव्हिजनला स्टार्ट केलं पाहिजे. त्याच्यासोबत आपल्याला जुने क्वेश्चन पेपर्स सुद्धा बघत राहिले पाहिजेत, जे आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर्स म्हणून जे आपण घेतोय पुढच्या महिन्यापासून, तर ते आपल्याला सॉल्व्ह करत राहिलं पाहिजे. त्याच्यासोबत काही टेस्ट ज्या तुमच्या फुल कम्प्लीट सिलेबस वरती बेस्ड असतील, त्या पण तुम्ही सॉल्व्ह केल्या पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त प्रश्न तुमच्या नजरेखालून जातील आणि तुमचा अभ्यास जो आहे तो व्यवस्थितपणे सुरू आहे का नाही हे तुम्हाला कळेल. टेस्ट आपल्याला याच्यासाठी द्यायच्या असतात की आपण जो वाचतोय, आपण जे रिव्हिजन करतोय, तर ते व्यवस्थितपणे सुरू आहे का, की त्याच्यामध्ये आपल्याला काही चेंजेस करावे लागतील, काही बदल करावे लागतील. कुठल्या टॉपिक बद्दल आपल्याला थोडंसं अजून वाचावं लागेल, कुठल्या टॉपिक बद्दल आपल्याला अजून थोडंसं रिवाइज करावं लागेल. ह्या गोष्टी लक्षात येण्यासाठी आपल्याला टेस्ट द्यायला पाहिजे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलंय की आता सध्या तुम्ही जुने क्वेश्चन पेपर्स जे आहेत ते जुने क्वेश्चन पेपर्स सॉल्व्ह करा. दिवसाला तुम्हाला 2 तास सांगितलेत ना, मग 2 तास आपल्याला होमी भाभा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. रीडिंग करायचंय, रिवाइज करायचंय, त्याला प्रॅक्टिस करायचं आहे. जे काही प्रश्न त्या टॉपिक बद्दल विचारले गेलेले आहेत त्याचा अभ्यास आपल्याला करायचा.